राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले पाहिजे काय? शरद पवार आणि अजित पवार हे कुटुंब एकत्र पुन्हा आलं पाहिजे काय? या विषयावरती आपण आता बोलणार आहोत. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते आणि अनिल देशमुख यांचे निकटवर्तीय प्रवीण कुंटे पाटील आहेत. प्रवीणजी, मला एका प्रश्नात उत्तर द्या. आपल्याला काय वाटतं, दोन्ही गट जे आहेत एकत्र आले का पाहिजे, का कुटुंब जे आहे ते एकत्र आलं पाहिजे का? काय वाटतं? एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि पवाराचा सदस्य म्हणून सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनात जी भावना आहे की पवार कुटुंब जर एक होणार असेल तर निश्चितपणे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आनंदच होईल. निश्चित मी पण अनेक वर्ष एकत्र आम्ही सगळ्यांसोबत काम केलं आहे, त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्यालासुद्धा एकत्र होणार असतील तर निश्चित आम्हाला आनंद आहे. याबद्दल मग आता पुढचं पाऊल कसं असेल? कारण आता थोड्या वेळापूर्वी पत्रपरिषदेमध्ये अनिल देशमुखांनी दोन गोष्टी सांगितल्या. एक तर ते आपल्या मनात काय आहे ते सांगणार नाही आहेत, आणि दुसरं त्यांच्या मनात जे आहेत ते शरद पवारांना सांगणार आहेत. तर आपल्या मनात काय भावना आहे? नाही, निश्चितपणे विलिनीकरणाचा प्रश्न त्या संदर्भात तुम्ही मला जो प्रश्न विचारताय, शेवटी पार्टीचे अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब जो काही निर्णय घेतील त्या निर्णयासोबत पार्टीचा पूर्ण कॅडर निश्चितपणे त्यांच्यासोबतच असेल. आता सध्या कुठेतरी आमच्या पार्टीच्या प्लॅटफॉर्मला कुठेही ते चर्चा आम्हाला आजपर्यंत झालेली दिसत नाही. मागील बैठक झाली, आजच्या पण बैठकीची ज्या पद्धतीने जोरात चर्चा सुरू आहे, आज जी मुंबईला जी बैठक होते ती नियमित बैठक आहे. आमच्या प्रांताध्यक्ष जयंत पाटलांनी नियम तयार केलेला आहे की प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याला प्रदेश कार्यकारिणीची बैठक होती. ती संघटनेची बैठक आहे, ती त्या संघटनेचं. आपण असं म्हणालात की चर्चा नाही आहे, कुठेच चर्चा नाही आहे, तर ती व्हावी असं अपेक्षित आहे का? नाही, जी काही चर्चा आम्ही माध्यमांच्या मार्फत जी काही चर्चा आमच्याकडे आली तीच चर्चा. संजय राऊत सुद्धा बोलले. तीच आता संजय राऊत काय बोलत मला माहीत नाही, पण पार्टीचा पदाधिकारी म्हणून आजपर्यंत आमच्या पार्टीच्या प्लॅटफॉर्मवरती या संदर्भात कुठल्याही प्रकारची कुठेही चर्चा झालेली नाही. जी काही चर्चा असं अपेक्षित आहे, जी काही चर्चा आली ती आमच्या माध्यमातून आमच्या कानावर आली, पण ते त्या दिशेने जर पाऊल जाणार असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याचा आनंदच होईल. खूप मोठं आपण विधान केलेलं आहे, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद होईल. एक शेवटचा प्रश्न विचारतो, राजकारणात हे शक्य आहे का? काय वाटतं आपल्याला? राजनीती संभावना का खेळ आहे, या ठिकाणी कधी कुठे काय घडेल निश्चितपणे काही सांगता येत नाही. खूप खूप धन्यवाद. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी आपल्या मनात काय ते स्पष्ट सांगितलं आहे, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पक्षाचे जे सामान्य कार्यकर्ते आहेत त्यांच्यासुद्धा मनात हेच आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.